म्हणून तिन्ही पक्षांना थोडा आहे, कुणाला द्यायचं कुणाला नाही, काय द्यायचं आता खात्यावरून थोडंसं पण मला वाटतं की आता अंतिम टप्प्यात हे सगळं काम आलेलं आहे, लवकरच जाहीर होईल. एक महत्त्वाचं विधान संजय राऊत यांनी आज केलं. ते म्हणतात महानगरपालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढू. आता स्वबळाचा नारा देतात, काय म्हणाल याकडे कसं पाहता? एकंदरीतच लोकसभेचा पराभव पचनी पडला नाही असं म्हणावं? नाही, मला असं वाटतं आता आम्ही कसं बघतो त्यापेक्षा तर लोक त्यांच्याकडे कसं बघता हाच विषय मोठा आहे. त्यांची फार आता वाईट अवस्था झालेली आहे, भरकटलेल्या जहाजासारखं त्यांचं काम चाललेलं आहे. म्हणजे त्यांनी एक चूक केली एकही चूक केली आणि त्यांना काय भोगावं लागतं आहे. एक मी आताच ब्रेकफास्टच्या वेळेला एक शेअर तिथे साहेबांसमोर सांगितला की आम्ही असं झालं की बाबा एक चूक झाली आणि किती कुठे कुठे जाऊन पडले आता म्हणून. समंदर बडे गरूर से फनकारता रहा, कश्ती भी अपने जीत पे डटी रही, एक ही कदम गलत हुआ राहे जिंदगी में, तमाम उम्र मंजिल ढूंढती रही. एक चूक त्यांनी केली, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि आता त्यांना समजत नाही आपलं काय झालं, आपलं काय होईल हे त्यांना समजत नाहीये. आणि म्हणून मग आता यांच्याबरोबर जाऊ का त्यांच्याबरोबर जाऊ का स्वबळावर जाऊ त्यांना कळत नाहीये. पण त्यांनी खूप मोठी चूक केली. त्यांनी 2019 साली आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, युतीमध्ये आमच्यासोबत निवडून आले आणि नंतर ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत. तिथेच बाळासाहेबांचे सगळे विचार त्यांनी संपवले आणि तिथून त्यांचा अस्त सुरू झाला. मंजिल विसरले म्हणते, पण राह दाखवण्याचं काम आता भाजप करेल असं म्हणा? मला नाही वाटत. नाही. म्हणजे भविष्यात कुठले सगळे दरवाजे बंद म्हणा? मी असं नाही, मी हा निर्णय करणारा मी एवढा मोठा नेता नाहीये. वरचे नेते निर्णय करेल, पण आज ज्या पद्धतीने ते बोलतायत, ज्या पद्धतीने ते बोललेत आमच्या नेत्यांवर, दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांवर बोलले असतील, इथे देवरेजीवर बोलले असतील, मला वाटतं त्यामुळे खूप आमची मनं दुखावलेली आहेत आणि दूर गेलेली आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.